तुम्हाला कधी असं वाटतं का, मी इतकं सगळं करतो पण तरीही मन शांत का राहत नाही? काम करतो, धावपळ करतो, जबाबदाऱ्या पेलतो, पण समाधान हाताला लागत नाही. असं का होतं? आज आपण हाच प्रश्न संत ज्ञानेश्वर यांच्या कर्मयोगातून समजून घेणार आहोत. कर्म टाळून कोणीही मुक्त होत नाही. हा देह आहे तोवर कर्म अटळ आहे. श्वास घेणे, बोलणे, चालणे हे सर्व कर्मच आहे असं मी कधी म्हणत नाही. तर कर्म करताना मी करतो हा अभिमान सोडावा असं सांगतो. भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनास जो उपदेश केला तोच मी भावार्थ ज्ञानेश्वरीमधून उलगडून सांगितला. कर्म कर, पण फळाची अपेक्षा धरू नकोस. जसे सूर्य प्रकाश देतो पण त्याला त्याचा अभिमान नसतो, जसे झाड फळ देते पण त्याची आसक्ती ठेवत नाही, तसेच तू तुझे कर्तव्य कर. कर्माचे फळ परमेश्वराच्या हाती सोड. जेव्हा कर्म ईश्वरार्पण होते तेव्हा ते बंधन राहत नाही. उलट तेच कर्म मुक्तीचा सेतू बनते. संसारात राहून व्यवहार करीत अंतःकरण मात्र अलिप्त ठेवावे. म्हणून मी म्हणतो, हातांनी कर्म करावे पण चित्त परमात्म्यात स्थिर ठेवावे. यालाच मी कर्मयोग म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली भावार्थ ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, कर्म टाळू नका पण कर्माच्या फळाशी बांधले जाऊ नका. ते म्हणतात, आपण काम करतो पण अपेक्षा बांधतो, प्रशंसा मिळेल का, यश मिळेल का, लोक काय म्हणतील, आणि इथेच मन गुंततं. आजच्या काळात बघा, ऑफिसमध्ये आपण प्रोजेक्ट करतो पण प्रमोशनची चिंता असते. घरी आपण कुटुंबासाठी करतो पण कौतुकाची अपेक्षा असते. सोशल मीडियावर पोस्ट टाकतो पण लाईक्स मोजत बसतो. ज्ञानेश्वर सांगतात, कर्म करा पण त्यात स्वतःचा अहंकार मिसळू नका. फळाची चिंता परमेश्वरावर सोडा. तेव्हा कर्म बंधन राहत नाही, ते साधना बनतं. आता पुढचं जे मी सांगणार आहे ते जर तुम्ही खरंच मनापासून केलं तर आजपासून तुमचा काम करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका. आजपासून एक छोटा प्रयोग करा. कोणतंही एक काम निवडा, ऑफिसचं, घरचं, अभ्यासाचं, काहीही. काम सुरू करण्यापूर्वी डोळं मिटा आणि मनात म्हणा, हे कर्म मी अहंकारासाठी नाही, अर्पण म्हणून करतो. काम करताना स्वतःला विचारा, मी हे तणावाने करतोय का की समर्पणाने? काम पूर्ण झाल्यावर परिणाम काहीही असो, स्वतःला सांगा, मी माझं सर्वोत्तम दिलं, बाकी त्याच्या हाती. दररोज फक्त एक काम अशा भावनेतून करा. हळूहळू तुमचं मन हलकं व्हायला लागेल. कदाचित समस्या कामात नाही, समस्या अपेक्षेत आहे. कर्मयोग म्हणजे काम सोडणं नाही, तर अपेक्षा सोडणं आहे. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.